प्रशासन व ठेकेदाराविरोधात काँग्रेस नगरसेवकांसह नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन। सांगली शामराव नगर परिसरातील अपूर्ण व निकृष्ट रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस नगरसेवकांसह नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले। 100 फुटी चौक येथे प्रभाग 15 मधील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत प्रशासन व ठेकेदारांविरोधात घोषणाबाजी केली। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका स्मिता यमगर, नगरसेविका सोनल पाटील सावर्डेकर यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते। अपूर्ण व निकृष्ट रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करण्यात आला। याच्या निषेधार्थ महिला व पुरुषांनी हाताला पट्ट्या बांधून आंदोलनात सहभाग घेतला। दरम्यान आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत नगरसेवकांसह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। आज आम्ही रस्त्यासाठी आंदोलन केलं आहे। रस्ता खूप दिवस झालं नीट केलेला नाही, त्याच्यावरून भरपूर लोक पडलेले आहेत। 20 ते 25 लोक पडलेले आहेत। छोटी लहान मुलं शाळेला ये-जा करतात, मुली ये-जा करतात आणि गर्दी असल्यामुळे भरपूर इकडे सरकायला गेलं तर मुलं पडतात आणि 8 ते 9 टाकं पडलेला एक मुलगा आहे सध्या आता। त्या रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केलंय, तरी आमच्या नगरसेवकांना पिंजऱ्यात नेलेलं आहे उचलून। तर त्यांनी दखल घ्या। आम्ही परत रस्त्यावर उतरणार, आम्ही परत आंदोलन करणार आहोत। तुम्ही आता हाताला पडलेले गाडीवरनं मी काल काय झाले? गाडीवरून पडलेले स्लिपवर हे सगळं हे टाकलेलं आहे ना खडी बिडी, त्याच्यावरून स्लिप होतात गाड्या। जरा इकडे सरकवायचं म्हणलं तर मग ते रस्ता आम्हाला नीट करून पाहिजे। ड्रेनेज 2 ठिकाणी मुजवलेलं आहे, ते पाणी एकटा कॉलनीत यायला लागलंय वापस परत। ती ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे 2 ठिकाणी मुजवलेली। सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये भाजपची सत्ता स्थापून गेली 4 महिने झाले। आज 4 महिन्यामध्ये शामराव नगर मधील एक प्रमुख रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूला आरसीसी गटर आहे। तर गेली 1.5-2 वर्ष झालं ते काम चालू आहे, ते काम रखडलेलं आहे। कित्येकदा अधिकाऱ्यांना सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। तर या लोकांचे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांना भरपूर त्या रस्त्यामधनं जात असताना जीवितहानी असू दे, नागरिकांना त्रास असू दे, विद्यार्थ्यांना त्रास असू दे, ह्या त्रासाला मोकावं लागतंय, त्या त्रासातून जावं लागतंय। तर ह्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रभागातल्या 4 नगरसेवकांच्या आणि तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी रास्ता रोको केलो। रास्ता रोको करत असताना, घोषणा देत असताना या ठिकाणी पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी कार्यकर्त्यांवर, नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले। तर आम्ही कोणत्याही दबावशाहीला, दंडुकशाहीला आम्ही बळी पडणार नाही। किती पण केसेस पडल्या तरी चालेल आम्हाला, तरी लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरू। येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता 2 दिवसात नाही चालू झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि कित्येक वेळा अटक व्हावी लागली तरी आम्हाला चालेल, पण लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार, लोकांसाठी झटणार, एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँग्रेस